हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आम्ही आज निघालो आहोत थोडं छत्रपती संभाजी महाराज नगर एक्सप्लोअर करायला. सो हे बघा, हे आमचं मस्त रूम आहे. खूप सुंदर होता रूम. इंटिरियर खूप छान आहे रूमचं, म्हणजे आजूबाजूचं मस्तच आहे. अँड देन आता आम्ही चाललो आहे. खूप डोंगराळ असा प्रदेश होता तो. फर्स्ट आम्ही जातो आहे भद्रा मारुतीला. सो दिस इज लाईक ते झोपलेले मारुती आहेत. सो इट्स व्हेरी नाईस प्लेस, म्हणजे बघायला छान वाटतं. तर लेडीजमधून जाऊन जरा लवकर आमचं दर्शन झालं, कारण ते ॲक्च्युलीमध्ये पुढे जाऊन देत नाहीत. तर आमचं असं दर्शन झालेलं आहे मस्त. पप्पांचा आणि सागरचा बाकी होतो. देन त्यांनी शनी मंदिरात पण गेले होते पप्पा आणि सागर. दे आर ऑल्सो तिकडे होते. आणि मग त्याच्यानंतर आम्ही छान दर्शन करून थोडीशी बिस्किटं, तिकडचं फेमस पेढा, त्याच्यानंतर सगळं एक्सप्लोअर करून मस्तपैकी देन वी हॅव लाईक, मी तिथून ना ते बोपन घेतला. तो नाही का आता नवीन ट्रेंड आला आहे, तो त्याचा बोपन घेतला तसावाला. आणि पप्पा आता नॉर्मली पप्पांना वासरू, गाय आणि बैल असे खूप त्यांच्यावर जास्त प्रेम आहे. सो ते त्यांना खायला घालत आहेत थोडंफार. आणि ते एक तर आहे ना पळतच होतं ते त्यांच्या म्हणजे त्यांना हेच नव्हतं देत. पुढे 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 पप्पा मागे पळत आहे आणि तो पुढे 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 जातो आहे. मी असं एक स्टॉल बघितलं, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मस्त मस्त मूर्त्या ठेवल्या आहेत. इतकं सुंदर वाटत होतं मला, खूप भारी वाटलं. देन आम्ही हे सागरचं आहे, सागर करतो आहे. सागरने म्हणजे ॲक्च्युली मी हे घेतलं, त्याला आवडला हा कलर वगैरे. आणि ऑफकोर्स मलाही खूप आवडलं. पण थोडंसं लहान मुलांचं आहे, बट ओके, स्केअर्स. त्याच्यानंतर हे काही आम्ही असे प्लेसेस बघायला गेलो हिस्टॉरिकल. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो वेरूळच्या केव्जला. तर त्यांच्याकडे असं कॉईन आहे, म्हणजे ते तिकीट आहे. आणि त्याच्यात इलेक्ट्रॉनिक गाड्या आहेत ज्या वरपर्यंत जातात. त्यात तसं चालायचं काय एवढं आहे नाही, पण वर गेल्यावर खूप चालायचं आहे. तर आम्ही तिथे बसलो होतो आणि आम्ही ॲक्च्युअली मागच्या सीटवर बसलो होतो. मागची सीट अशी होती. तर साखर तर घाबरला फर्स्ट टाईम, बट खूप. आणि हवा थंडी होती, नंतर गरम व्हायला लागलं. पण आम्ही 10च्या सुमारास गेलो होतो, त्यामुळे खूप होतं. त्याच्यानंतर हे बघा, माझी केस अशी उलटी उडत होती, बिकॉज मी मागच्या साईडला बसली होती. तर इट्स व्हेरी डिफरंट. असं सगळी केसं वाट लागली माझी, माहिती आहे. आणि हे आम्ही आलो केव्जला. हे असं आहे, मला नाही खरंच ते नॅशनल पार्क आहे ना बोरिवलीचं, आज पण तसंच वाटतं ते कनेरी गुंफाज, पण थोडंसं डिफरंट आहे. छान आहे, बघायला बरं वाटतं. कुठे कुठे खूपच असा म्हणजे वास एकदम डिफरंट लेवलचा घाण येत होता, त्यामुळे मी काय तिकडे गेली नाही. मी तोपर्यंत आपलं छान सगळं मोडलेलं आहे. आय डोंट नो हे कोणत्या काळातलं आहे, काय आहे. मी काहीच जास्त हे नाही केलं, बिकॉज मी आतपर्यंत जातच नव्हती थोडं. बट इट्स व्हेरी नाईस. थोडंसं कल्चरल चांगलं वाटलं. हिस्ट्री आहे त्याच्यामागे. आम्ही काही गाईड वगैरे घेतला नव्हता, त्यामुळे वी डोंट नो एक्झॅक्टली. पण तुम्ही घेऊ शकता, 300-400मध्ये गाईड आहेत. आणि हे असं एक छान सगळे केव्ज बघितले आम्ही हळू थोडे जिथे बुद्धांचं आहे, जेवढं मला माहिती आहे. सो मी थोडंसं शूट पण केलं. तो शूट बघायचा असेल तर प्लीज, माझी लिंक आहे, मी शॉर्ट्सवर टाकलेली आहे, तर तुम्ही जाऊन ते बघू शकता. तेही खूप छान आहे. म्हणजे मी असाच एक शॉर्ट्स काढला होता मस्त गाण्यावर टाकायला, आणि इट्स व्हेरी ब्युटिफुल. मला माझं आउटफिट पण खूप जास्त आवडलं, बिकॉज 9-10 वाजले होते, त्यामुळे मी नॉर्मल बूटकट जीन्स, त्याच्यानंतर आपले नॉर्मल शूज, अँड देन अ नाईस कोझी टॉप असं घातलं होतं. खूप गर्दी होती. नंतर प्रचंड गर्दी वाढली 11-12 वाजता, तर एकदम. मग इथून आम्ही गेलो सरळ बीबी का मकबरा बघायला. हे नाही आहे ॲक्च्युअली शूट. आणि तिथे मी आहे ना ह्याच्यानंतर मी कलिंगड घेतलं. ते खूप महाग होतं, ₹50 कलिंगड एवढूसं. आणि आम्ही बीबीच्या मकबऱ्याला जाण्याचं कारण एवढंच होतं की आम्हाला मम्मी पप्पांच्या लग्नाचा फोटो रिक्रिएट करायचा होता. दॅट्स वाय, कारण मम्मी पप्पा लग्नानंतर फर्स्ट टाईम कुठे फिरायला गेले होते ते इकडे. सो हे आमचं लास्ट होतं. अँड देन वी गो फॉर लाईक नाशिक. सो प्लीज लाईक करा, सबस्क्राईब.